तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे रात्रीचं स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि रोजचीच पंचायत असते भाजीला काय बनवायचं. तर ते इथे ना मी शेवग्याच्या शेंगा बनवत होते आणि आज आहे ना मम्मी आलेली होती संध्याकाळी आणि अनु आणि यश पण आले होते. तर त्याच्यामुळं विराचं सांभाळायचं इतकं काही टेन्शन नव्हतं, कारण विरा ना खूप यश बरोबर खेळत होती आणि कंटिन्यू यशच्या पाठीमागं होती ती. यश जिकडे जाईल दुकानात गेला तर दुकानात जायची, म्हणजे कंटिन्यू त्याच्यासोबत खेळायची. आणि मम्मीकडे सुद्धा जास्त वेळ नव्हती गेली काल ती, कारण मुलांना कसं असतं, लहान मुलं खेळण्यासाठी असली जोडी तर ते त्यांच्यासोबत खेळतात, मग त्यांना मोठ्या माणसाचं इतकं काही वाटत नाही. म्हणजे आजीचं सुद्धा इतकं काय वाटलं नाही. आणि ना येते ना मम्मी लसूण सोलण्यासाठी बसली तर लगेच आली लसूण सोलू लागायला. आणि असं कोणी काही काम करत असली का लगेच त्याला हेल्प करायला येते, लय छान वाटतं ते. कारण काल पण मी गावारीच्या शेंगा सोलायला बसले ना, लगेच तिचं खेळायचं सोडून स्कूटी खेळत होती तिची आणि त्याच्यावरून उतरून येऊन माझ्या जवळ येऊन बसली आणि शेंगा सोलायला लागली. म्हणजे अशी लई हेल्प, असं तिच्यामध्ये ना हेल्प करायची वृत्ती, असं पटकन येते हेल्प करू लागायला. भले तिची लहान आहे म्हणून ती हेल्प म्हणजे हेल्पपेक्षा कामच वाढवू नये. एक लसूण सोलला पण नंतर 10 लसूण माझ्याकडून घेऊन गेली इथून. मम्मा मला लसूण दे, अजून सोलायचं आहे ते. म्हणजे असं घरभर पसारा करायला आवडतो लहान मुलांना, पण तिची ती वृत्ती लई छान आहे असं हेल्प करायची. तर येते ना मी कांदे भाजत टाकत होते शेवग्याचे शेंगा करण्यासाठी. खरं तर ना शेवग्याच्या शेंगा कट करायच्या आधीच मी कांदे भाजत टाकणार होते, म्हणजे कट होईपर्यंत ते भाजून गेले असते. पण माझ्याकडून बोलता बोलता म्हणजे विरा संघ हे ते करता करता राहिलं आणि मी शेंगा कट करायला गेले. मग नंतर लक्षात आलं आधी टाकले असते तर इतक्या वेळ भाजून पण झाले असते, लगेच पुढची तयारी पण करता आली असते. मग आता मला आहे ना मम्मी खोबरं तर कट करूनच देत होती, तर मग हे होईपर्यंत मी ना राईस शिजत टाकला, मग भात टाकला. म्हणजे विराला पण भात होतो आणि शेवग्याच्या शेंगा बरोबर ना भात खायला पण खूप छान वाटतो. तर म्हटलं कांदे वगैरे भाजण्यापेक्षा भाजूस तर आपण ना भात वगैरे बनवून घेऊ. तर इकडं मसाल्याची पण तयारी झाली होती, कांदे पण भाजून झालते. आणि असे मस्त काळे कांदे जर भाजले ना भाजीला टेस्ट एवढी छान येते. भाजून थोडेसे थंड होऊन द्यायचे कांदे, त्याने भाजीला चव चांगली येते. नाही तर एकदम गरम गरम जर असला कांदा आणि तो आपण जर बारीक केला तर थोडासा कांद्याचा वास मारल्यासारखी भाजी लागते. तर थंड होऊन द्यायचं, एकदम भारी भाजी लागते. या पद्धतीने काळा मसाला होतो. मग आता मी इथे कांदा बारीक करून घेतला, त्याच्यानंतर खोबरं आणि लसूण बारीक करून घेणार होते. इथे बारीक केला आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं अजून बारीक करत होते. मसाला जितका बारीक झाला तितकी भाजी पण छान लागते आणि ठोसर मसाल्याची भाजी इतकी छान नाही होत. तर इथे ना या पद्धतीने मसाला बारीक केला आणि याच्यामध्ये दुसरं मीठ वगैरे काहीच टाकलं नाही, फक्त खोबरं लसूण कांदा या 3च गोष्टी होत्या. कोथिंबीर वगैरे असले तर आपण कोथिंबीर टाकली तरी चालते. आणि इथे ना आता मसाले काढून घेत होते मी. लाल मिरची पावडर, धना पावडर, आपल्याकडे जे जे मसाले असतील, गरम मसाला, चटपट मसाला, तरी मसाला, जे पाहिजे ते. येते ना कोथिंबीर मसाला थोडासा कमी टाकला होता मी. शॉपमध्ये पुढ्या होत्या पण आणायला जाईपर्यंत म्हटलं जाऊ द्या, कारण आहे ना तितकाच टाईम होऊन जातो. होते बाकीचे सगळे मसाले, म्हटलं मग ते मसाले टाकू. पण भाजी एवढी छान झाली होती, टेस्टला सगळ्यांना खूप आवडली. आणि या पद्धतीने मसाले सगळे काढून घेतले. याच्यामध्ये मीठ पण ॲड केलं, कारण मसाल्यात मी मीठ टाकलेलं नव्हतं, तर त्याच्यामुळं हे सगळे मसाले टाकायचे. आणि खूप सोपी भाजी आणि खायला पण छान लागते. आणि भाजी चरचरीत असली ना, तिखट, तर छान लागते. म्हणजे खूप फिक्की पण नाही आणि खूप तिखट पण नाही, मापात भाजी छान लागते. तर येते ना आता विराला भात द्यायचा होता मला. म्हणजे इकडं माझं भाजी वगैरे भाकरी होईपर्यंत मम्मीने तिला जेवण घातलं असतं, म्हणून मग मी तिला भात काढून दिला मम्मीकडं आणि मम्मी तिला जेवण घालत होते. आणि ती एवढी झोपायला आलेली होती, कारण की मम्मी जर असली ना तर ती दिवसभर झोपत नाही. आणि म्हणजे काल तर मम्मी 2 वाजता आली होती, तर त्याच्यामुळे मग तिची दुपारची झोप तर पूर्ण हेच झाली. ती दुपारी झोपलीच नाही. मग तिला रात्री अशा वेळेस ना खूप झोप यायला लागली होती. मग तिला मम्मीने तर म्हणजे इतकी झोप आली तरी ती झोपत नाही, तिला खूप बळजबरी झोपी लावायला लागतं. तर मग मम्मीला म्हटलं जेवण झाल्याच्या नंतर तिला ना घेऊन जायवरती झोळीमध्ये आणि बळजबरी झोपव, कारण ती नकोच म्हणायची झोपायला. आता हा जो बारीक केलेला मसाला, कांदा खोबरं लसूण, तो तेलामध्ये छान परतून घेतला. आधी आपण मसाले टाकले, लाल मिरची पावडर, ते पण चालतं आणि हे टाकलं तरी चालतं, दोन्ही पण छान परतून निघतात मसाले. तरी पण येते ते आधी जर लाल मिरची पावडर ते टाकलं ना तेलामध्ये, भाजीला छान तरी येते. आणि या पद्धतीने जर केलं तर कधी कधी तरी कमी येते. तर आता येते ना खोबरं, त्याचा मसाला मी जास्त असा चांगला परतून घेतला. आणि मी ना आता बऱ्याच म्हणजे सगळे भांडे स्टीलचेच वापरत असते जास्तीत जास्त. ॲल्युमिनियममध्ये खूप कमी करते, म्हणजे
म्हणजे शक्यतो केलं तर करते, नाही तर नाहीच करत, स्टीलमध्येच करते. कारण स्टीलमध्ये चांगलं असतं. ॲल्युमिनियममध्ये सगळं ॲल्युमिनियम उगवतं आणि आपल्या ते पोटात जातं. तर आता मला ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये काहीच करायला आवडत नाही. मी सगळी बऱ्यापैकी सगळी भांडे ना याची घेतली. आता तवा पण मी लोखंडी घेऊन ठेवलेला आहे, पण लोखंडी तव्यावर ना चपात्या किंवा भाकरीने एवढं खास म्हणजे भाकरी होतात छान लोखंडी तव्यावर, पण चपात्यांना खूप चांगल्याने होतं. त्याच्यामुळे ना आता नॉनस्टिक पण आहे माझ्याकडं, पण तो थोडासा बारीक आहे. मी अजून दुसरा ऑर्डर करणार आहे नॉनस्टिक तवा, थोडा मोठामध्ये, म्हणजे जेणेकरून फास्ट चपात्या वगैरे होतात. आणि तो आधीच ऑर्डर केलेला, तो इथं खास पण नाही निघाला, त्याच्यामुळे आम्ही तो जास्त यूज नाही करत. आणि बाकी सगळे भांडे ना मी स्टीलचेच वापरते. ॲल्युमिनियम आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं आणि अजून पण खूप जण आहे ना सगळी ॲल्युमिनियमचेच भांडे वापरतात, पण नाही वापरायला पाहिजे. आणि इकडं मी जेव्हा गॅसवरून कढाई शेगडीवर ठेवली ना, तर माझ्याकडून हा गॅस चालूच राहिला होता आणि बराच वेळ मी तो बघितलाच नाही, माझं लक्षातच गेलं नाही तिकडं. जेव्हा मी भाजीला उकळी आली बघायला आले, तर तेव्हा ते बघितलं गॅस तर चालूच होता. आणि म्हटलं मग एक बरं तिकडे शिजून दिलं असतं तरी चाललं असतं. पण शेगडीवरनं भाज्या खूप छान होतात, टेस्टी होतात. कारण की ना ती म्हणजे मस्त आटते भाजी आणि एकदम चव येते भाजीला. तर येते ना आता भाकरी बनवून घेत होते. तर येते ना विरा झोपलेली होती, त्याच्यामुळे माझं काम खूप फास्टमध्ये होत होतं. म्हणजे भाकरी जरी बनवत असले तर ती कंटिन्यू मध्ये येत असते, मम्मी मला चपाती बनवायची, मम्मी मला भाकरी बनवायची. असं करून करून ती घरभर खाली एवढा पसारा घालत असते. पीठ घेते, त्याच्यामध्ये पाणी टाकते, तेल मागते, काय काय त्याचा पसारा जर बघितला तुम्ही एवढं हँग होऊन जाईल. कारण की ना कोणी पण भाकरी करत असतं, चपात्या करत असतं, तिला ते पीठ वगैरे पाणी वगैरे खेळायला लागतच असतं. म्हणून ती आता झोपली होती, तर खूप छान वाटलं आणि फास्टमध्ये स्वयंपाक झाला. नाहीतर ती ना म्हणजे असं करूच देत नाही कोणतं काम, असं मन सोपतं मोकळं. लहान मुलांचं असंच असतं, त्यांना खेळण्याशिवाय त्यांना हेच नाही. तर मग कंटिन्यू काही जण काय करतात, मोबाईल घ्या आणि बस, पण ते मुलांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं. त्यांचे डोळे वगैरे खराब होतात आणि त्यांचं माइंड पण एवढा म्हणजे ते एवढे चपळ नाही राहत मुलं. तर त्याच्यामुळं मी जास्त मोबाईल वगैरे नाही देत तिला, पण कधी कधी ती जेवताना वगैरे देत असते. आणि बाकीचं मग ती ॲक्टिव्ह असतात मुलं. आपण जेव्हा त्यांना आपण म्हणजे त्यांना जे पाहिजे ते खेळून दिलं ना, मुलं खरंच खूप ॲक्टिव्ह होतात आणि चपळ पण होतात आणि हुशार पण होतात. आणि खूप धाकात मुलं ठेवणं, आजकालचं जग पण तसं नाही राहिलं, खूप धाकात त्यांना ठेवणं. जसं जग बाहेर आहे तसे ते पण राहिले पाहिजे. नाही तर आपले मुलं गरिबावानी करून ठेवायचे आणि बाकीचे बाहेरची मुलं त्यांच्यापेक्षा जास्त दुप्पट हे असतात. त्याच्यामुळं थोडंसं धाक पण पाहिजे, थोडं जास्त खूप हे पण नाही पाहिजे मुलांना. म्हणजे खूप जास्त बावळटपणा पण नाही करून दिला पाहिजे, थोडं धाकात पण ठेवले पाहिजे. मापात मुलांना ती सवय असली पाहिजे, म्हणजे बाहेरचं जग जसं आहे तसं त्यांना राहता पण आलं पाहिजे. खूप गरिबावणी पण नाही केलं पाहिजे, कारण आपण जितकं धाक देऊ ना मुलं तितकं मायंडने गरीब होत चालतात. आता सगळ्यांचे जेवण चालू आहे. कसं झालंय कालवण? लय छान झालं ना? तुम्हाला कसं वाटलं हो? मस्त झालंय ना?